हाय एव्हरीवन. तर मी आहे शिवानी आणि हा आहे शुभम. सो वी आर थिंकिंग ऑफ मेकिंग वन यूट्यूब चॅनल, जे मी एप्रिलमध्ये ऑलरेडी बनवलेला होता. सो आम्हाला माहीत नाही की आम्ही यूट्यूब चॅनलवरती कुठल्या टाईप्सचे ब्लॉग्स टाकणार आहे. सो नाव वी आर प्लॅनिंग फॉर वन ट्रिप. तर ती प्लॅन्ड आहे आधीपासून. शुभम आणि माझी इच्छा होती की लग्नानंतर आम्ही एकदा तरी गणपतीपुळे जाऊया. सो फायनली आम्ही चाललो आहे. तर ही गणपतीपुळेची ट्रिप फक्त ट्रिप नसून ही आमची युट्यूबची नवीन जर्नी होणार आहे. येस. तर आम्ही ही आमची अशी इच्छा आहे की युट्यूबचं चॅनल चालू करायच्या आधी एकदा बाप्पांच्या दर्शनाकडूनच आम्ही चालू करू. तर लेट्स गो. कशी Yeah. जाते आणि ती ट्रिप कुठं एंड होणार आहे, नेक्स्ट डेस्टिनेशन काय असणार आहे, ते विल सी इन ब्लॉग. थँक्यू. मला आता प्रश्न पडलाय की पहिला व्लॉग म्हणजे शूट कसा करायचा. खरं सांगू तर पहिले मला शब्दच फुटेना. मी खूप विचार करत होते की मी काय बोलू. जेव्हाही कॅमेरा हातात धरला विचार करायचे आता बोलू ना आता बोलू, पण असं काही झालं नाही. बरं तर आम्ही मग निघालो छान गाणी वगैरे ऐकत. आणि इतकं सुंदर काय सांगू मी, म्हणजे रोड खूप छान होते. कोकण जेव्हा आम्हाला लागलं त्यावेळी मग आम्ही मध्येच थांबलो चहा प्यायला, कारण शुभमला झोप येत होती. बघा इथे पण मी काहीच बोलू शकत नाही. शुभ, चहा कशी आहे? छान आहे कॉफी. खरंच छान आहे. फक्त दूध आहे कॉफीच्या नावाचं. हाय गाईज. सो फायनली वी रिच्ड. आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो आहे. रात्री आम्ही जवळपास 2च्या दरम्यान पोहोचलो आणि रात्री तर आम्हाला असं काही खास बघायला मिळालं नाही अंधार असल्यामुळे. बट सिरियसली दिस व्ह्यू इज सो अमेझिंग. आय मीन नॉट दिस व्ह्यू बट तुम्हाला आय डोंट नो समुद्र दिसते की नाही, पण लेट मी शो यू फ्रॉम माय बॅक कॅमेरा. असं कधीच होत नाही दॅट वी गो समवेअर आणि आमच्यासोबत असं काही घडणार नाही. आता कळालं की आमच्या कारचा टायर पंक्चर आहे. सो शुभम आणि त्याचा मित्र दोघे गेले आहेत. अँड लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. शुभम मला आधीच सांगून गेलं आहे की मी येईपर्यंत यू शुड बी रेडी. सो मी आणि स्नेहात आंघोळ करते. त्यांना आम्ही विचार केलं होतं की 5 वाजेची एक आरती असते आणि एक 7 वाजताची आरती असते. सो ॲटलिस्ट एक कोणती तरी आरती आपण करूया. मला आधीच माहीत होतं की 5 वाजेची आरती भेटणं इट्स इम्पॉसिबल, कारण आम्ही लेट निघालो पुण्यावरनं. सो इथे आल्यावर आमचे साहेब बोलतात की मला माझी झोप हवी आहे, बिकॉज ऑब्वियसली वॉज टायर्ड. सो आता वाजले 9:30 अँड स्टील वी आर नॉट रेडी. बघूया आता दर्शन किती वाजता होणार आहेत. बट द वेदर इज सो नाईस गाईज. म्हणजे छान थंड वारा सुरू आहे. मग दोघे झालो आम्ही रेडी आणि त्यानंतर शुभमनी ट्रायपॉड लावला. खरंच खूप आश्चर्याची गोष्ट आहे, कारण शुभम इज द वन हू डोंट लाईक टू टेक पिक्चर्स ॲट ऑल. ही ऑलवेज लाईक टू कॅप्चर माय मोमेंट्स. बट खरंच खूप सुंदर क्यूट मोमेंट्स कॅप्चर झाले आमचे आणि आम्ही एकमेकांना छान समुद्र दाखवत होतो आणि खरंच खूप सुंदर वातावरण होतं इथे. फायनली वी आर रेडी आणि मी साडी नेसली आहे आणि शुभम इज राईट हिअर. से हाय. हा थोडा शाय आहे बट ही विल गेट हॅबिच्युअल. हाय. से हाय. इकडे वी आर ऑल सेट. कसं वाटतं ना? मस्त वाटतंय. आता आम्ही बहुतेक आम्हाला आरती मिळायला पाहिजे. बघूया आता काय होतं ते. जेव्हा आमचं ठरलं की गणपतीपुळ्याला जायचं आहे तेव्हा मी डिसाईड केलं होतं की मला छान साडी नेसायची आहे. बाय द वे मला साडी नेसायला खूप आवडतं, पण मला घालता येत नाही ती व्यवस्थित. मी झाली रेडी आणि मग हा बघा कसा बघतोय माझ्याकडे रागाने. शुभ, किती कामं करशील? आम्ही जिथे आलो तिथे लिफ्ट आहे पण ती बंद आहे. सो आम्ही पायी चाललो एवढं सगळं सामान घेऊन. ऑलवेज तिला कॅमेरा समोर यायचं नाही. यायचं आहे पण चष्मा लावायचा. शेवटी एवढे स्टेअर्स उतरल्यानंतर मला इतकं हसायला काय आहे तर तुम्हाला विचार पडत असेल, कारण माझ्या हातात फक्त एक बॉटल आहे आणि ह्या दोघांना बघा. इतकं सामान आहे आमच्याकडे.
आमचा हिरो. ही आमची मटकूबाई. आता किती वाजले? आता जवळपास 11 वाजले. सो होपफुली विल मेक इट. कारण 5 आणि 7 वाजेची जी आरती होती ती आम्हाला भेटू शकली नाही. हाय गाईज, फायनली आम्ही गणपतीपुढे पोहोचलोय आणि आता चाललो आम्ही मंदिरात. माझी अर्धांगिनी इकडे बघतो. काय बोलू, छान वातावरण आहे. खूप छान सुंदर वातावरण. अँड द प्रिशियस मोमेंट जिथे आम्ही दोघेही मूषक राजांना आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त करत होतो. मी विचार करत होती हा एवढं काय सांगत असेल, आणि बहुतेक शुभ मी विचार करत असेल की एवढं काय कुसबुस करते कानात. नशीब आमचे की आम्हाला गर्दी मिळाली नाही आहे. सुंदर असं. तर अगदी 5 मिनिटात आमच्या दर्शन झाले आणि सुंदर मंदिर आणि वातावरण. हा इकडे बघ, ये इकडे चालत चालत. कॅन यू गेस, आमचे दर्शन अगदी 5 ते 10 मिनिटात झाले. अँड वी आर बॅक टू अवर हॉटेल. आता आम्ही चेंज करूया फटाफट आणि वी आर गोईंग समवेअर. ते आम्ही नंतर सांगूया तुम्हाला. कोणती कंपनी? जेव्हा कॅमेरा याच्यावर येतो तेव्हा हा काही बोलत नाही, मागे मागे खूप बोलतो. अब देख तू अब तू गया बेटा, अब तू. बघितलं कशा आपल्याच नादात राहतो हा. मग आम्ही हॉटेलमध्ये परत आलो आणि मी साडी चेंज केली आणि शुभम आणि स्नेहाला खूप जाम झोप येत होती बघा यांच्याकडे. तर आम्ही निघतोय आता गणपतीपुळे मधनं आणि बघा हा काय करतोय. एनिवेज गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला आमचा पहिला ब्लॉग कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अँड अंटिल देन प्लीज डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर अवर चॅनल. बाय.